ओके सो गुड मॉर्निंग फ्रॉम मालवण. आज आहे आपला डे 3. आपला प्लॅन होता ऍक्च्युली डे 3 पण मालवणमध्ये एक्सप्लोर करायचा, बट आता सीन असं झालं नाही. जिकडे जिकडे जातो ना आम्ही तिकडे तिकडे एकच सीन आहे. गुड मॉर्निंग. हा भाई असं आहे ना याचा सीन. सगळ्यात आधी झोपतो म्हणजे आम्ही 11:30-12ला झोपणार असेल ना तर हा 10-10:30च्या आसपास झोपतो आणि 6ला उठून भाई सगळ्यांना नुसता अलार्म सारखा वाजत असतो. सँडीला उठवायला लय टाइम लागतो गाईज. सगळ्यात आधी मी उठतो. मला असं सँडीला उठवायला मला काल रात्रीपासून तयारी करावी लागली की पाणी बिणी ठेवून म्हणून तो 2 तास आधी झोपला ना सगळ्यांच्या. म्हणून मग आता मी डिसाईड केले की डे 3 टाइम मालवणमध्ये वेस्ट कनेक्शन आपण मायागावी जाऊ म्हणजे चिपळूणला. सो आम्ही आता सगळे तयारी करतोय. इकडनं आपण जाणार चिपळूणला, पण चिपळूणला आम्ही डायरेक्ट न जाताना प्रॉपर कोस्टल रोड करत जाणार आहे. म्हणजे इकडून कुणकेश्वरवरून आरे वारे गणपती देन मग रत्नागिरीला बाहेर पडणार आहे. बाकी हा बघा हा होतो बंगला आहे मालवणचा जो अथर्वचा तुम्हाला बोलवलं इथे येणार होतो आपण. आणि ते प्रॉपर 5 गाड्या लाईनीत लागल्यात. आता काल लागलेल्या 4 पण आता आम्ही ऍडजस्ट केले ते 5 प्रॉपर लाईन. 5 गाड्यांसाठी मला वाटतं इनफ आहे बाई एरिया. म्हणजे नेक्स्ट टाइम पण येताना 5 गाड्यात आणला पाहिजे. काय बोलतो? आता मालवणला ना अथर्वच्याच घरी काय येतो माहिती का तुम्हाला समजलं असेल लॉजिक. उघड 4-5 दिवसाचे हॉटेलचा स्टेचा खर्च 4-5 हजार वाढण्यापेक्षा ना अथर्वचं घर बाई फ्री असं फक्त येऊन थोडीफार साफसफाई करावी लागते. बट ठीक आहे कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज ठीक आहे. बट सगळे बाय याच्या घरी असं नाही की प्रॉपर गावचं घर आहे. म्हणजे प्रॉपर 3 वॉशरूम आहेत. सेकंड म्हणजे तुम्हाला वॉशिंग मशीन आहे आतमध्ये कपडे धुवायला. देन फ्रीज आहे. अजून प्रॉपर म्हणजे बोलतात ना मुंबईचं घर असं तसं सगळे फॅसिलिटी आजीने ऑलरेडी करून ठेवलं. तर आम्हाला काही सीन नाही. गणपती बाप्पा. सो निघेपर्यंत 12 वाजलेच. आता तुम्हाला लाईनअप दाखवतो. आताचा प्लॅन आहे फक्त पहिले ब्रेकफास्टला थांबायचं कारण की 12 वाजले ना आम्ही अजून सकाळपासून काहीच खाल्लं नाही. हॉर्नेट आधीपासून आपली रिकामी होती पूर्ण. पाटकाने अथर्व पाठी बसणार आहे. हे माझे जळलेले कपडे. तर आहे ड्यूक 250 त्याच्यात त्यांनी पाठी टेलबॅग ऑलरेडी बांधले. सेकंड आहे सागरची Z900 त्यांनी पण टेलबॅग सारखीच बांधले. बाकी आहे आपल्या इकडे छावा ADV 390. देन आहे अमितची R15. चलो निकलते. माझे जसं की बोललं सॅडलची वाट लागली तर सॅडल मी अशी पाठी बांधून ठेवले. आता होपफुली हलणार नाही. हल्ले तर नाही पाहिजेत. फुल टाईट बांधले 2 बंजीनी. बाकी टॉप बॉक्स आम्ही यार काय किती त्रास देतो यार लोकांना. तू विकून टाकणार ते R15 कशाला वापरतोय. Z900 घे. पण आता जात आहोत कोकण कोस्टल रोड करायला पद्धतशीर. चाललो तर ऍक्च्युली चिपळूणलाच. काहीतरी बोलत होतो. चला ओके. सो राईट साईडला आहे मालवण बस स्टॉप. अथर्वच्या घरापासून 5 मिनिटावर आहे भैया मालवण बस स्टॉप. आता विचार करतोय ब्रेकफास्टचं काय सीन करायचं. इथे करायचं का पुढे करायचं थोडा. ओके. सो थोडासा रस्ता चुकलेला आम्ही मगाशी कारण की सीन आहे ना हा सरळ रस्ता ना हायवेने जात होता आणि आम्ही जसं ठरवलेलं कोस्टल रोडने जायचं होतं म्हणजे हा वाला. सो परत आपल्याला मालवणमध्ये जावं लागेल. मालवणमधून आत्ताच बाहेर निघून क्लिक झालं की आपल्याला कोस्टल रोड करायचं आहे. हायवेला का चाललो आपण भाई 6 हा काय रस्ता घेऊन आला. आता असं वाटतं हायवेने गेलो असं बरं आलं असतं. काय मार्केटमधून चाललं आता तळमडत. त्यात हे बघा नवीन सीन काहीतरी. हा GPS माउंटच लूज झालंय बघा. काय भावासीर गेली यार. हा रस्ता स्पेशलिटी आहे ना भाई. हा रस्त्यावरून का चालू माहिती का आम्ही. हा पॉवर रोड आहे. कोस्टल रोड म्हटलं की तुम्हाला एक प्रॉपर एक साईडला डोंगरच ना एक साईडला समुद्र पाणी असेल. प्रॉपर समुद्राच्या किनाऱ्यावरनं चालायला भेटते गाडी आणि ती मजा वेगळी आहे भाई. भाई नारळ तर दिला ना आपण निघताना तरी पण अजून नाही थांबलं आपली. माझी तुझ्यावरनं वेगळा द्यावा लागला. माझ्यावरनंच वेगळा काढावा लागेल आता वाटतं. हे बघ ना भाई मला घरपर्यंत सांभाळून नाही बस. माझे दिवस फुल बेकार चालू आहेत माझे. एवढा कसा लूज झाला पण हा जास्त लूज नाही झाला. अरे मग तेच बोललो ना असे होता. हा आणि असा झाला आणि असं झालं तर असं हलायलाच लागला. भाई मालवण राईड मला ही काय पचत नाही आजची. शॉर्टवर शॉर्ट भेटतात मला एक करून. लय जणांनी येऊन फोटो काढून घेऊन गेले लाईनअपचा. हा तर अजून एक शॉर्ट आहे मोबाईलचा. मोबाईल आता चुकून पडला ना डायरेक्ट डिस्प्ले वगैरे याची काच पण काल तुटली माझी. सगळं होतं या राईडला माझ्याकडनं. आता फक्त मोठा फटका नाही लागला अजून. हे बघा केवढं लूज झालेलं आहे बघा दिसते. अचानक भयानक मध्ये लूज झालं ते.
कालपर्यंत टाईट होता. कुणकेश्वर स्ट्रेट आहे 44 किलोमीटर. आता आपल्याला दर्शन होणार आहेत मस्त मस्त ब्रिजचे. तिकडनं सरळ आपल्याला ब्रिज दिसणार आहेत पॉवरवाले. हा बघा पहिला ब्रिज चालू झाला. की नाही पॉवर. की ब्रेकफास्टला मी बोललेलो थांबायचं आहे, बट भाई थांबलो नाही आम्ही विचार केला डायरेक्ट आता 50 किलोमीटर आहे कुणकेश्वर जाऊन काय ते ब्रेकफास्ट किंवा लंच किंवा ब्रंच हे दोघांपैकी हे दोन्ही एकत्र करू शकतो आम्ही तिकडे. ओके मॅप तर बंद केला तर आपलं हे बघतच जावं लागेल. सरळ आहे अंघोळ वांदे म्हणून आहे आपला आहे तर सोडणे जायचं. आय थिंक सो, आय एम नॉट शुअर. दादा कुणकेश्वरला हाच रस्ता होता ना? कुणकेश्वर सरळ जायचं ना? हे काय विंड लॉस लागतो इकडे डेंजरवाला. असा राफ सोप अरे भाई काय रोड भेटत अरे बघायला. सुकून आहे सुकून. काय मस्त रोड आहे ते सगळे. हा बघा हा आला आता सेकंड ब्रिज आपलं. आय ग भाई साहब काय व्ह्यू आहे. हो भाई काय व्ह्यू आहे. लालपरी कुणकेश्वर जायचंय सरळ. लेट्स गो. हे वरती बघा क्लायमेट काळी काळी ढग आले. पण ब्रिज पॉवर आहे बघा. लेफ्ट आणि हा राईट 20 किलोमीटर आहे. 1 वाजलाय आणि भूक लागली. बाकी मी मगाशी बोलत होतो भाई मालवण सोडून आम्ही आता चिपळूणला चाललोय ना, तर जरासं दुःख आहे मला. कारण की आम्ही ठरवलो 2 दिवस मस्त मालवणमध्ये स्पेंड करायचे. बट कालच आमचा असा पोपट झालाय ना, आल्या समजलं की भाई मालवण मधले 80% स्पॉट्स ना बंद आहेत. आणि मेन म्हणजे वॉटर ऍक्टिव्हिटीज नाहीत कुठे. तारकर्लीला पण चालू नाहीत, देवबागला पण चालू नाहीत आणि मालवणमधून चालू नव्हतं. मग पॉईंट काय होतं मालवणमध्ये राहून. म्हणून आम्ही कालच डिसाईड केलं भाई 1 दिवस आहे आपल्याकडे, 6 तास आहेत, फिरा भाई. पण त्यात पण आम्ही फिरलो म्हणजे असं नाही केलं की तारकर्लीला गेलो, देवबागला गेलो, ज्या ज्या पॉप्युलर प्लेस आहेत तिकडे नाही गेलो आम्ही सगळ्या अननोन प्लेसेस शोधून काढला. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे, कंपल्सरी जायचं काय पण झालं तरी. सो ती व्हिजिट केली. आणि ती व्हिजिट केल्यानंतर आम्हाला 2 हिडन प्लेस भेटले मालवण मधले. जो की एक चर्च होता, तिकडे पठार होता थोडंसं, आणि तिकडे भाई लाटा काय येतो नाही. तिकडे पॉवर फोटो आलेत भाई आमचे. लाटा एवढा पॉवरफुल होता ना त्या, इझिली कोणाला पण घेऊन गेला असं रिटर्न पाण्यात जाताना. पण मग अशी बोलो मालवण सोडतो ना, याचं दुःख तर आहे मला. बट माझ्या मी गावी चाललो याची खुशी पण आहे. फक्त एवढं प्रे करतोय की गावात माझ्या फटांग पाऊस चालू पाहिजे आणि माझ्या गावी असलेल्या विहिरी ना ओव्हरफ्लो झालेला पाहिजे, म्हणजे पोहायला मजा येते. तसं बघायला गेलं तलाव पण पोहू शकतो, फक्त तलावात पोहायला जरा खाली यावं लागतं बाईक काढून. बट विहीर असेल तर भाई घरातून बाहेर निघालं की डायरेक्ट विहिरीत उडी, असा हिशोब आहे. निघायचं आम्हाला आज ना 8 वाजता इकडे होतं. बट तेच आवरेपर्यंत त्यांना मी कालच बोललेलं भाई पॅकिंग बिकिंग करून ठेवा, म्हणजे उद्या सकाळी फक्त कपडे घातले, आंघोळ केली, निघालो. पण काय कसला ऐकतंय कोण. बट ठीक आहे, ॲटलिस्ट 12ला तरी घर सोडलं, भरपूर मोठी गोष्ट आली. 12ला तरी घर सोडलं ते आम्ही. 10ला उठून 12ला घर सोडलं म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आली. वाव, कुठलं मंदिर आहे. पॉवर आहे यार, रामेश्वर मंदिर. काय पॉवर दिसते. गेलो आता कुणकेश्वर आहे लेफ्टला 1 किलोमीटर. आणि मी जे तुम्हाला आता बोलत होतो ना, कोकण कोस्टल राईड करायची, त्या रोडवर आता आलो आहोत आपण. समोर बघा आता लेफ्ट साईडला फक्त व्ह्यू चेकआउट करा. हा बघा भाई साहेब, ऐकी ना जलवा. समोर दिसते ते आहे कुणकेश्वरचं मंदिर. आणि जो वरती रस्ता चाललाय बघा असा, तोच रस्ता आता फॉलो करत आपण प्रॉपर आरेवारेपर्यंत जाणार आहे. पण ते सोडा भाई, लेफ्ट साईडला बघा काय व्ह्यू आहे. काय करते हा. ओके, पब्लिक रिएक्शन. पब्लिकला काय भाई क्रेज आहे सारेच. काय भेटणार ना पाठीना पूर्ण 300 किलोमीटर बसवलं पाहिजे, मग ते परत बोलणार नाही वन मोर.
सो कुंभेश्वर मंदिरच्या इथे आलोय आणि काही काय वाईब आले तिकडे. तर मंदिराच्या इथे असं सीन आहे ना, 4 एंट्री आहेत मंदिरला, व 2 बंद ठेवून 3 बंद ठेवून एकच चालू ठेवले. आणि की पावसाळ्यात लोक 3 एंट्री पण ठेवतात. पण इकडे भाई काय क्लायमेट आहे. कुंभेश्वर मंदिरच्या लागून आहे समुद्र, इकडेच आहे पाठीमध्ये. शूट आतमध्ये अलाउड नाही, पण जेवढं भेटलं तेवढं टाकलंच मी आता. बाकडे बाकी तिथे बसायला बाकडे पण केलेत पद्धतशीर, जे व्ह्यू पण एन्जॉय करायला भेटत म्हणून असं ते. लास्ट टाइम आलेलो ना तिथे चालू होतो आम्ही एवढा पूर्ण पट्टा, आता पूर्ण लाट इथपर्यंत आले. डेंजर बाई. एक आता व्ह्यू बघितलं त्यासाठी रिटर्न चाललो होतं परत, कारण की ना मला पार्ट ना कोकण कोस्टल राईडमध्ये पाहिजेच. जर हा पार्ट नसेल ना तर कुठे ना कुठेतरी कोकण कोस्टल राईड मिसिंग असेल. भाई साहब हो का, खतरनाक ना. समोर त्या कुंभेश्वर मध्ये बोललो ना रिटर्न येतो, तो ह्यामुळेच बोललो रिटर्न आलो परत. आणि हा व्ह्यू बघून मी परत मला गाडी फिरवायची वाटली. जरा जवळत लावतो. भाई साहब, भाई 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 काय विंड ब्लास्ट लागतो इकडे, काय विंड ब्लास्ट लागतोय. बट व्ह्यू चेक करा. ऐकी नाही भाई माझ्या कोकण कोस्टल रोडची. असे व्ह्यू बघून ना भूक मिळली लेजिट ना. बघा 1:30 वाजला अजून सुद्धा आम्ही भटकतोय. सकाळ काय खाल्लं पिल्लं नाही. चला आता त्यांना कव्हर करू जरा. लोक पुढे गेलेत. अरे वा उगत पाठी गेलो. समोर पण होता हा रोड. झाले की नाही चालू कोकण कोस्टल रोड्स. भाई ह्याला बोलतात कोकण कोस्टल रोड. काय भाई रोड आहेत प्रॉपर. समुद्राच्या साईडने हा रस्ता चाललाय. हेच मेन रिझन आहे की मी मालवण साईड कार बाईक प्लॅन करतो दरवेळेस. आता ज्यांनी मिस केलं ना ही राईड, भाई खूप मोठी चुकी केली भाई तुम्ही. हे सगळे व्ह्यू तुम्ही मिस आउट केलेत. भले तुम्ही ब्लॉग थ्रू बघतात, आपले जे नेकेड आईने आपण जे बघतो ना, त्या मला प्रेझेंट असतो ना आपण इकडे, ही फिलिंग वेगळी आहे भाई. भाई साहब काहीच आहे. गजब भाई गजब. काय व्ह्यू आहे हा. इकडे जे राहतात त्या लोकांसाठी काय जन्नत असेल ना ही जागा. आपला छावा आणि हा व्ह्यू कोस्टल रोडचा. बस अजून काय पाहिजे. डेंजर भाई डेंजर. पाऊस चालू आला. चला जेवायला थांबू फटफट जाऊन. चल जेवायला थांब बरं. हॉटेल बघून पळवू नको. चलो. हे मला काय आठवत आहे का तुम्हाला हा लोकेशन? पहिल्या वर्षी जेव्हा मालवणला मी आलेलो तेव्हा मी इथे फोटो काढलेला. 2 साईडला अशी झाडं, मध्ये हॉर्नेट उभी आणि मी हॉर्नेटवरती होतो. आणि तो लोगो अजून सुद्धा आपल्या चॅनलचा लोगो तोच आहे. चॅनलचा लोगो जाऊन बघा. ही वालीच ती लोकेशन आहे. अमित भडकला. अमितला कारण की लागले भूक. अमितला माहिती आहे सागर पुढे राहिला की सागर काय थांबणार नाही. अमित आता त्याला थांबेल पुढे जाऊन. पंटाय को लगली भूक चप तेरी. बघा हा वाला आहे कुणकेश्वरच्या पुढचा ब्रिज. आणि हा तर अजून पावर आहे. मंदिर दिसते समोर. वाव भाई काय मस्त ब्रिज आहे. आपण मी बोललो ना तुम्हाला कोस्टल रोडचं फक्त तुम्हाला समुद्राच्या साईडनी नाही चालवत, असे भारी भारी पण ब्रिज पास होतात. हॉटेल स्नेहांकिक. चला घुसा नाडा. चला जेवायचं ना. ओके सो जेवायला ब्रेक घेतलाय आणि बाई थाली बघायची. थाली बघूनच पोट भरला ॲक्च्युली. डाळ, रस्सा, भाजी, कुर्मा बोलतात ना, कुर्मा, मटकी, दही, इथे स्वीट्स आहे आणि त्याही श्रीखंड, पावर भाई, पापड आणि राईस येते पाठवून. ओके सो फायनली कॅमेरा लावला भाई. हा वाला व्ह्यू चेकआउट करा. मधून रस्ता आहे,
लेफ्ट साईडला पण समुद्र आहे, राईट साईडला पण समुद्र आहे. हा व्ह्यू अजून मी गेलो असेल इथून, पण मी कधी ऑब्झर्व नाही केला. आता ऑब्झर्व केला, लगेच कॅमेरा काढला. आणि इथे ना बोट आहे. पहिला बोललो रोशनला, भाई जाऊ बोटिंग करू पद्धतशीर. जेल सीट घेतलेली, ती जेल सीटचा जरा उपयोग करू. घाण आवाज चालू आहे बेकार. हे बघा, आम्ही आता ॲक्च्युली 3 ग्रुप पाडलेत. सागर सगळ्यात पुढे एकटा आहे, तो डायरेक्ट आरेवरला जाऊन थांबणार आहे. सेकंड ग्रुप आहे अमित आणि डेविल. आणि लास्टला आहे तिसरा ग्रुप माझा आणि रोशनचा. आम्ही जिथे भेटेल तिकडे शूट करत करत चाललोय, मस्त पद्धतशीर एन्जॉय करत करत इकडे. हे बघा लहान पोरं काय एक्सायटेड असतात यार याच्यासाठी. तो तिकडनंच हात बाय 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 करतोय. शाळा सुटली वाटते या लोकांची. काय एक्सायटेड असतात ना पोरे यार. त्यांना पण बरं वाटत असेल. आता समजा ह्याच सीन मुंबईला असतं ना आणि शाळा सुटली असते, मी असं मध्ये गेलो असतो ना, तर मुंबईतल्या पोराने थुकून पण बघितलं असतं माझ्याकडे. हाय बाय तर आमची गोष्ट बोला. बट हे कसं गावातल्या मुलांसाठी रेअर आहे गोष्टी येतात ती. आणि ती लोक तर फुल एन्जॉय करतात भाई. आणि त्यांना बघून आम्ही अजून एन्जॉय करतो, त्यांचे एक्सप्रेशन बघून. मावाशी बोललो का, माझा GPS माउंट लूज झालेला, तो मी एलएनकेने टाईट करून घेतला आता. पण तरी मी मॅप लावायची रिस्क नाही घेतली, कारण तो लूज प्रॉपर आहे. कोणतरी एक तगडा माणूस असेल तोच फिट करू शकतो त्याला. मी हलकावर फक्त फिट करून ठेवले. ही गावातली मुलं ना अशीच पूर्ण चालत जातात जवळपास 2-2, 3-3 किलोमीटर, काय काय तर 5-5, 6-6 किलोमीटर पण चालतात घरी जायला शाळा सुटल्यावर. आणि आपल्या मुंबई पोरांसारखं नाही ना. शाळेतून बाहेर पडल्या गेटच्या इथे पिकअप ड्रॉप लागतो, बस लागते, रिक्षा लागते, टॅक्सी लागते, ओला लागते, कॅब लागतो. त्याशिवाय घरी येत नाही चालत. आणि त्यांना जरा 500 मीटर चालायला सांगितलं तर अंगाशी येतं. अरे वा, उभा राहतो थोडा वेळ. हा बघा भाई, तिकडे तर फिशिंग होते. बोट बघा एवढी मोठी आहे, दिसते ना. होय होय, तुम्ही आज टेन्शन घेऊ नका भाई. आज प्रॉपर अख्खा कोस्टल रोड कव्हर करून दाखवणार तुम्हाला या ब्लॉग मध्ये. मला ह्याच्यात नाही दिसणार, तुम्हाला मोबाईल मध्ये दाखवतो. हा बघा, एक छोटासा ब्रिज बांधला, ह्या लोकांनीच बांधला मॅन्युअली. पूर्ण हा माती टाकून पर्यंत. आणि इथे त्यांच्या बोटे उभ्या आहेत. तिकडे ती बोट बघा कसली मोठी आहे. ही तरी छोटी आहे, ती वन साईड आहे, खतरनाक आहे. तिकडे वाळू गाळायचं काम चालू आहे. पण नक्की चालू काय ह्या लोकांचं इथे? बघा सळ्या बिया टाकल्यात काय. आता तिकडे घर बनतंय समुद्रावर. भाई अमित नुसता जळतोय माझ्यावरती. मी बघा ना फुल कम्फर्टेबल ते मांडी बिंडी घालून बसलोय पद्धतशीर वरती. मांडी म्हणजे प्रॉपर रिलॅक्सेशन मध्ये बसलोय. त्यात माझ्या पाठी सॅडल बांधलेत मी दोन्ही टेलबॅग सारख्या. तर पूर्ण टेका पण भेटलं मला मानेपर्यंत तिथे. हा नुसता येऊन आजूबाजूला येऊन मानवलं होते. भाई काय ही गाडी बनली आहे यार, KTM ADV 390. फुल कम्फर्टेबल गाडी आहे, काय त्रासच नाही भाई. फक्त व्हायब्रेशनचं आहे का, व्हायब्रेशनचं तर मला हॅबिट झाली तिची. पण भाई ही गाडी लॉंग ट्रिप साठी भाई जन्नत. हे बघा ना, पद्धतशीर पायवी पसरून बसलोय. काही अनकम्फर्टेबल पोझिशन नाही. लॉंग टुरिंग साठी जी पोझिशन पाहिजे तशीच आहेत. पब्लिक काय करते, 100 किलोमीटर चालून ब्रेक घेते बॉडी स्ट्रेच करायला, बॉडी फ्री करलस. पण ह्याच्यात भाई मी बसला बॉडी फ्री करतोय. हे बघा मस्त 2 तांगड्या क्रॅश गार्डवर लावल्यात आणि चिल करतोय एकदम. म्हणून बोलतो जी लोक गाडी घेणार आहेत ना त्यांच्यासाठी स्पेशली, भाई गाडी घ्या ते एकदाच चांगली गाडी घ्या. म्हणजे इन शॉर्ट ADV घ्या असं सांगण्याचा अर्थ आहे मला. आणि भाई कम्फर्ट झोन आहे भाई. लॉंग राईडला तुम्हाला कम्फर्टेबल गाडीच पाहिजे. R1 आम्ही तेवढा कंटाळा आला ना मगाच. चांगला झोपलो असतो थोड्या वेळाने मी, कशाला हलवलं मला. आणि इथं पाय ठेवले दोन्ही तर फुल पारा मारतात. पाठू टेका आता कम्फर्ट. फक्त झोपू नकोस, झोपू नकोस. लेट्स गो. आईला हे काय चालवते असं वाकून. चला हवा येऊ द्या. बेकार रायडिंग पोझिशन आहे रे इथं, बेकार. आता मला तर भाई सवयच नाही गाडी चालवायची. मी असे जसं 5-10 किलोमीटर चालवेल, नंतर हँडसअप करेल भाई. बट जाऊ दे, थोडं चालू दे त्याला आपली गाडी. सरळ बसू पण नाही शकत यार असं. माझ्या गाडीवर मी असं पाठी बसून इथं 2 पाय ठेवलेले पद्धतशीर. माझं सुख निघून गेलं आता. जाऊ दे जरा खेचतो. ओके, सो अजून टोटल
60 किलोमीटर्स बाकी आहेत आपल्या आरेवारेला. मला डाऊट आहे आरेवारेनंतर आपल्याला चिपळूणपर्यंत अख्खा काळोखातच गाडी चालायला लागणार आहे. काल फोन केलेलं मी घरी, सांगितलेलं की मी 3:30-4 पर्यंत चिपळूणला पोचेल घरी माझ्या. आता फोन करून सांगितलं 4 वाजता की मी 6 वाजेपर्यंत पोचेल. आणि आता मला असं वाटते की आता फोन करून सांगावं लागेल की मी रात्री 8-10 पर्यंत पोचेल तिकडे भाई. पण काळोखात गेलो तर रिस्क आहे जरा. सीन असल्याने की गावच्या घरी कोण नसतं माझ्या आता, तर ते चावी घेऊन जाऊन उघडावं लागेल. तर ते रात्रीचं साफसफाई काय करणार, कसं करणार भाई. काय ना, जाऊ घेऊन डायरेक्ट मुंबईलाच. ए भाई गाडी चालव डेविल लागले काय बघ, हात बघ. ही 200 किलोमीटरला काय नाही आले बघ. किती मध्ये 3 किलोमीटर पण ना चालली गाडी. मी बिग फॅन सर. फॉर्म वरती येतोय डायरेक्ट प्रेशर बेंचवर. कशी चालत आहे हे तर ठीक आहे, हात दुखतोय हे इकडे वेगळं. मी टोटल ठरवलं 5 किलोमीटर चालवायची काय पण करून. 5 किलोमीटर नाही आलं तेच बोलतोय मी. बरं इथे थांबलं तर कसं लोक अंगाशी घेऊ अजून. तुला ब्लॉग भेटला तर ना अक्का थोडा वेळ चालू. नाही केला शूट थोडासा मी. हात दाखवले मी, मेहंदी आली हातावर, उठलो. होडी होती रोडच्या साईडला, पाणी होतं आणि त्या असं उडी मारायला ऍक्च्युली सरळ रस्ता जातो आपल्या लोकेशन म्हणजे आरेवारीच इथे. बट आपण लेफ्ट घेऊन चाललोय देवगड बीचच्या इथे. सागरचं असं म्हणणं आहे की हा लोकेशन पॉवर आहे, सो करूनच जाऊ. तर लेट झालं असेल तर पूर्णच लेट जाऊ. आपल्याला काय, आपल्याकडे असे पण लाईट्स आहे, टेन्शन नाही. अमितला थोडा वेळ दिली आपली गाडी चालवायला. अमितची मी मगाशी चालवली थोडा वेळ, त्याचे हार्डली 1-2 किलोमीटर चालवली असेल. आणि माझा पाम ना भाई एवढं दुखायला लागलं ना. आता आपण स्विच केला आहे डायरेक्ट रोशनच्या गाडीवरती, रोशनच्या 250 वर. वाव काय स्मूथ आहे यार ही पण गाडी. मस्त सेटअप करून आला तसं बघायला गेलं तर. मोबाईल होल्डर पण आहे मस्त, टँक बॅग आहे आणि पाठी टेल बॅग आहे. ही जी पण चांगली वाटते रायडिंग पोझिशन. थोडीशी ॲग्रेसिव्ह वाटते बट कुठे प्रेशर नाही आहे, ते मस्त आहे. भैया ठन बघा कसलाय घाण आहे भाई. मस्त ही पण गाडी, फक्त ते झटके जास्त लागतायत. मी ना ज्या वेळेस दुसऱ्यांच्या गाड्या चालवतो ना त्यानंतर माझ्या गाडीची मला खरी किंमत समजते. त्याच्या मागचा टायर बघा. बाय न्यूट्रल का चालली सारखी. मी स्टँड वरनं सेकंड टाकतो ते डायरेक्ट न्यूट्रल होते. ओ माय गॉड, या व्ह्यू बद्दल बोलता काय. हवा फेकते भाई, केवढी जोरात हवा चालू इकडे. भाई हवा एवढी नाही इकडे या लोकेशनवर. भीती वाटते गाड्या हालायच्या काय काय. नेमका कोपऱ्यालाच लावले गाड्या, दगड लावित तशी इकडे. हाल्या बिल्याचा विषय झाला, थांबल. असं ना एवढाच आहे, डायरेक्ट डेड एंड आहे. खालती गेलात की संपला. जायचं तिकडे. भाई इथे काय हवा आहे बघा, अंदाज घ्यायचा आहे हवेचा आहे बघा. कसली डेंजर हवा आहे, डायरेक्ट भपक्यात येते, मारून जाते डायरेक्ट झापडा. चलो आता आपण परत आपल्या ADV वर आलो. मी काय बोलतो, जरा 1 मिनिट पाठी उभं राहा गाडीच्या. नाही नाही भीती वाटते मला, हवा एवढी जोरात आहे ना. बस ठीक आहे सोड. लोकेशन पॉवर ॲक्च्युली, बट कोण एडे चालेवाली पब्लिक नाही आली पाहिजे इकडे. आता काम फिटवाले. चला ठीक आहे. MS-04 ठाण्यावरची गाडी आहे. हो हा ठाण्यावर, नवीन ठाण्यावर आलेत. आम्ही आलो दहिसरवर ना, पण हा ठाण्याचा आहे. अच्छा दोघे तिकडे ठाण्याचे. चला हो. आणि बाकी जर आपली ही कोस्टल राईडची व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करत असाल ना तर नक्की व्हिडिओ लाईक करूनच जा. आता नका, आता जाऊ नका, लगेच लाईक करून ठेवा. व्हिडिओ अजून भरपूर बाकी आहे.
वा बघा काय बरं वाटतं त्याच्यावर चालवायला एडीवर. हाच रस्ता रोशनच्या गाडीवर आलो, किती स्लो आलो, फील होत होता खड्डा आणि ह्याच्यावरती फीलच होत नाही काहीच. ओ येस, घोडा आहे आपला, घोडा पळवा, टाकडाक 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 निकडा कडक टाकडाक 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 टाकडाक. मी पण ना नेक्स्ट टाइम पासून ह्याच्यावर काच येणार आहे. जसं रोशननं आता सेटअप ठेवला आहे ना, सेम सेटअप तोच ठेवणार आहे. आणि टेल बॅग ठेवणार एक पाठी, टँक बॅग एक घेणार, संपला विषय. ना टॉप बॉक्स घ्यायची झंझट मारी ना काय. बघा दल्लाल, चॉकलेट का पाणी. चला मगाशी काय वाचलोय मी. ही गाडी नसती ना काम फिट होतं मला वाटतं माझं. हिच्या ब्रेकिंग मुळे वाचलोय. तेव्हाच समजलं मध्ये येणार आहे. अरे त्या तिकडे नाचताना डायरेक्ट आयलंड मध्ये भाई आल्या. भाई काय वाचलोय. अमितनीच मागून तो सीन बघितला काय झाला, तो डेंजर सीन झाला. ती गाय ना, आता ही बाईक्स येतात ना त्या लेन मध्ये खेळते, ती दोघी जण खेळत होत्या. अचानक इथे आली, इथे आल्यावर मी ह्या लेन मध्ये आणि भाई डायरेक्ट मध्ये आली. ती आज काय ब्रेकिंग केली मी भाई, माझं मला माहित. KTM भरपूर वाचवते मला ही अशा सीन मध्ये, कारण KTMच्या ब्रेकिंग म्हणजे भाई तोड नाही KTMच्या ब्रेकिंगला. भाई फ्युलिंग ब्रेक घेतला या लोकांनी, साऱ्यांनी फ्युलिंग नाही केली मग अशी. बाकी डेव्हिल जाम मागे, आम्हाला 10 किलोमीटर मागे आमच्या 310. यार काय रे एवढा कमी देते. ठीक आहे, ऑल ओव्हर झाले 680 किलोमीटर. इथे एक घाण सिनियर सारखा ना भाई, चार्जिंग लावावं लागते. ओके, सो जो आपण मगाशी पेट्रोल पंप ब्रेक घेतला ना, तिकडे आता चाय बी पिऊन घेतले, कारण पाऊस पटांग चालू आहे. आता वाजले 7:34. एकटाचा प्लॅन होता ॲक्च्युली आरे वारे करून पुढे गणपतीपुळे करायचा, बट भटांग लेट झालाय, त्यामुळे आम्ही तो प्लॅन ड्रॉप करून आता चाललोय डायरेक्ट माझ्या घरी. इथून 7:30 पासून पुढे अजून 2.5 तास माझं घर आहे, म्हणजे 10 तरी वाजणार घरी जाईपर्यंत. स्वतः एकच होप्स आहेत, या लाईटवरती आता जावं लागेल सगळ्यांना. चला चला मुंबई भाई, काय फरक पडते मला. हे बघ माझ्याकडे बघ, हे आहे, हे बघ, हे दिसतंय का पाठी, आणि हे नसेल ते बघ हे पण आहे, आणि त्यापेक्षा भारी आवक. इथे आहे मारुती मंदिर, आणि मारुती मंदिरच्या आतमध्ये महाराजांचा स्टॅच्यू बांधला या लोकांनी रत्नागिरीमध्ये. हा बघा दिसतोय भाई, काय पावर आहे ते. काही गोरा टाइमपास चालू आहे. काय करताय मधल्या रोडवरतीच बर रस्त्यात. वासरू पण तिथेच बसलाय, सगळेच इकडे आहेत रे. मी या लोकांना बोललेलो हायवेचा मॅप लावा, हायवेने सरळ निघून जाऊ. त्या लोकांनी काय केलं माहिती का, आता जे मी विचार केलं हे नाही झालं पाहिजे आमच्यासोबत, आणि तेच झालंय. हा समोर ब्रिज बघताय, आता ते मी लास्ट टाइम गणपतीपुळेला सोलो राईड केली, आणि मी चुकून ह्या साईडने आतून गोवाघर साईडने आलो गेलेलो, गाडी गोवाघर साईडने गावी गेलेलो. हा बघा आम्ही तेच केलं तेव्हा तरी ठीक आहे भाई, सकाळ होती चायला. आम्ही आता रात्री एवढं 10 9:30 वाजता त्या आता जंगलातून जाणार आहे. हा रस्ता पूर्ण जंगलातून जातो, आम्हाला माहिती आहे भाई, मी ऑलरेडी येऊन गेलो रोडवरती. फक्त हेच बोललेलं की ह्या साईडनी जाऊ नका रोडवरून, हायवेचा मॅप लावा, कसं तरी हायवेला बाहेर पडा, मी पुढे कंटिन्यू नेतो तुम्हाला. म्हणून मी यांच्या मागे मागे चालवतो एवढा वेळ. मी तरीच विचार करतो ही लोक आता हायवेला पोहोचले का नाही अजून. रत्नागिरी सिटी सोडली, रत्नागिरीमधून बाहेर निघालो तरी पण आतूनच का चाललोय. डेंजर भाई डेंजर. चला आता काय परत पाठी फिरायला तर काय अर्थ नाही, जाऊ आता हळूहळू करत. पण भाई हा रोड रिस्क आहे रात्रीचा. मी जेव्हा सकाळी निघालो ना 7 वाजता, तेव्हा हा रोड मी सकाळच्या आसपास कापलेला, म्हणजे 8 ते 10च्या दरम्यान 2 तासामध्ये त्या भाई. तेव्हाच अचानक भयानक मध्ये मध्ये प्राणी बिनी येतो ना, कुठले कोल्हे बिल्ले ताडा मला दिसलेले मला या रोडवर. आणि आता तर भाई भर काळोखात चालले आम्ही 9 वाजता. घरातल्यांना कळालं ना, घरातले शिव्या घालतील मला. मी त्या टायमाला दुपार आलो तेव्हाच मला बोललेले की या रोडवरून परत कधी येऊ नको, आणि आम्ही त्याच रोडवरून परत चाललोय. हे बघा 60 किलोमीटर गोवाघर आहे इथून. माझ्या करत तर चालले ती लोक. आता यांना मी सांगत नाही, जर मी यांना सांगितलं ना रोडची हिस्ट्री तरी लोक मग सगळे घाबरत चालवतील. त्यापेक्षा फ्री माइंड चालवतात, चालवू दे, काय झालं तर बघता येईल. चला जाऊ दे. फक्त एवढं त्यांना बोललं की झुंडमध्येच चालवा, एकत्र चालवा, काय चालवत आहे ते.
आता यांनी काय केलं ना ह्यांना आता ना सांगत रात्री झोपायच्या आधी सांगतो आपण कुठून आलोय आणि कसं आलोय. त्यांना जरा घाबरत होता थांबा. नेक्स्ट टाइम पासून लोक विचार नाही करणार. बघा म्हणजे आम्हाला आता फाटल्या कुत्र्याला बघूनच फाटली. नशीब कुठे घाटात नाही दिसलास आता फरफरली असते माझी मजबूत. भाई बरेच बरा पाऊस चालू आला. भाई जॅकेट नाही भिजलं पाहिजे बाकी भिजू दे.